चंदगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित अवघ्या महाराष्ट्राचं दैवत, ज्यांच्या एका वाक्यानं राज्याचं वारं फिरतंय, ते पितृतुल्य आदरणीय पवार साहेब, सर्वच सन्मान्य व्यासपीठ, आज या एवढ्या बरगच्च व्यासपीठावरून भाषण करताना माझ्या मनात भावनांचा कल्लोळ उठलाय। आज माझ्या समोर स्वर्गीय कुपेकर साहेबांच्यावर प्रचंड प्रेम करणारा हा जनसागर आहे आणि माझ्या पाठीशी ज्यांची साथ कुपेकर साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत सोडली नाही, ते आदरणीय पवार साहेब माझ्या पाठीशी आहेत। 5 दशक 50 वर्ष आज कुपेकर साहेबांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन मी तुमच्या समोर उभी आहे। 1991 मध्ये चित्रीच्या प्रकल्पाची मंजुरी घेण्यासाठी कुपेकर साहेब पवार साहेबांच्याकडे गेले। साहेबांनी मंजुरी दिली, पण बजेट लागत नव्हतं। कुपेकर साहेबांनी आमरण उपोषणाचा एक घोषणा केली आणि पवार साहेबांनी एकही मिनिटाचा विलंब न लावता 60 लाख रुपयाचा चेक त्यावेळीचे अर्थमंत्री रामराव अधिक यांच्या हातून पाठवला आणि आपला चित्री सारखा प्रकल्प पूर्ण झाला। आज गडिंग्लज सुजलाम सुफलाम आहे, ते फक्त आणि फक्त पवार साहेबांनी जी कुपेकर साहेबांना ताकद दिली, त्याच्यामुळे आज आपण सगळे सोन्याचे दिवस बघत आहेत। माझा शेतकरी बंधू सुखी झाला पाहिजे, माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरची घागर उतरली पाहिजे, त्यासाठी ज्यांनी उभं आयुष्य खर्ची घातलं, आयुष्याचे शेवटचे क्षण मोजत होते, त्यावेळी आम्हाला समजलं की या पाण्याशी त्यांचं नातं किती घट्ट आहे। जसलोकच्या रुग्णालयात जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आपण ह्या आजारातून बाहेर पडत नाही, दादा व्हेंटिलेटरवर होते, त्यांनी एका कागदावर मला लिहून दिलं। त्यांनी आपली इच्छा माझ्या समोर व्यक्त केली की मी सर्वांचा प्रेमानं निरोप घेत आहे, पण एक काम कर, माझ्या अस्थींचं विसर्जन गंगेत करू नकोस। माझ्या अस्थींचं विसर्जन मी जे केलेले चित्री असेल, फाटकवाडी असेल, कुंभरी असेल, तेरणी असेल, एनेचवंडी असेल, या मी केलेल्या पाणी प्रकल्पात कर, अशी शेवटची इच्छा दादा लिहून गेले। मला तुम्हाला सांगायचं आहे की या पाण्याच्या प्रत्येक थेंबात माझे वडील आहेत, या मातीशी माझी नाळ जुळलेली आहे, मी कुठेही जाणार नाही, माझं उर्वरित आयुष्य मी इथे राहून तुमच्या सोबत घालवणार आहे, कुठलाही संभ्रम तुमच्या मनात असू देऊ नका। गेल्या 2 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींचे आपण साक्षीदार आहात। इथं लोकशाही, आज जी लोकशाहीची धुळधाण उडाली ते तुम्हाला माहित आहे। निष्ठा आणि नीतिमत्तेला कुठेतरी मूठ माती देऊन लोकप्रतिनिधींनी आपले पक्ष बदलले। हा स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे की काय असा प्रश्न पडतो। त्यावेळीची एक घटना सांगितली जाते की जेव्हा यशवंतराव चव्हाण साहेबांना दिल्लीत संरक्षण मंत्री म्हणून जावं लागलं, त्यावेळी त्यांनी कॉम्रेड दत्ता देशमुख साहेबांना सांगितलं की आपण मुख्यमंत्री व्हा, पण त्यासाठी तुम्हाला कम्युनिस्ट पार्टीमधून काँग्रेस पार्टीमध्ये यावं लागेल। एवढी मोठी ऑफर, पण कॉम्रेड दत्ता देशमुख साहेबांनी ठासून सांगितलं की मी माझा पक्ष आणि पक्षनिष्ठा सोडणार नाही। हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, हे आपला महाराष्ट्र आहे, पण या महाराष्ट्राला काळीमा लावण्याचं काम की ज्यांनी निष्ठा विकत घेतली आणि ज्यांनी आपली निष्ठा विकली
अशा लोकांनी काळीमा लावण्याचं काम केलेलं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे. या जनतेनं दाखवून दिलं की ह्या कमजोर फांद्या तुम्ही सीबीआय ईडी पैशाचा वापर करून कदाचित कापल्या असतील, पण ही निष्ठेची मुळं मात्र महाराष्ट्रात घट्ट आहेत. आणि म्हणूनच पवार साहेबांचे 10 पैकी 8 खासदार लोकसभेत निवडून आले. आपण सर्वजण साक्षीदार आहात. आजही ते बटेंगे तो कटेंगे सारखा नारा लावतात, माणसात फूट पाडण्याचं काम करतात. ज्या मुस्लिम समाजाचं प्रचंड योगदान आहे या देशाच्या बांधणीत, त्यांचं योगदान विसरून चालणार नाही. त्यामुळे ह्या जातीयवादी शक्तींचा सामना आपण जुडेंगे तो जितेंगेचा नारा देऊन करूया, असं या व्यासपीठावरून मला सांगावं असं वाटतंय. आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बायबलवर हात ठेवून शपथ घेतो, पण आपल्या भारतात आपण शपथ कशी घेतो तर संविधानाला साक्ष ठेवून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक समता आणि बंधुत्व शिकवणारं संविधान दिलं. तुम्हाला आणि मला समान हक्क दिले, पण ते संविधान बदलण्याचं पाप किंवा तो विचार पण करणारं हे भाजप सरकार आहे. हे आता थांबवण्याशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय नाही आहे. आज शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील, कुठलाही घटक सुखी नाही आहे. या महायुतीनं एकही निर्णय हा शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेला नाही आहे. आज सरासरी 7 शेतकरी रोज आत्महत्या करतात आहे. मराठवाड्यात रोज 7 आत्महत्या होतात आहे. 3-3 वर्षाच्या चिमुरड्यांवर बलात्कार या महाराष्ट्रात होतात. 2 लाख हक्काच्या नोकऱ्या आपल्या गुजरातमध्ये घालवण्याचं काम केलंय. युवकांच्या तोंडाचा घास काढून घेण्याचं काम या महायुतीनं सरकारनं केलंय. आज दिल्ली आणि गुजरात समोर लोटांगण घालणाऱ्या या महायुतीच्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, हा निर्धार आज आपण इथं करूया. आज अनेक केविलवाने प्रयत्न चालू आहे. लाडकी बहीण योजना हा त्यातलाच एक केविलवाना प्रकार आहे. एकीकडे तुम्हाला लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे आपण काय ऐकलं, जर काँग्रेसच्या रॅलीत आमच्या या बहिणी दिसल्या तर त्यांचे फोटो काढा, ते आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. काय म्हणायचं याला? याला धमकी म्हणायची, लाच म्हणायची का बहिणीला ओवाळणी द्यायची आणि ही अशी भाषा करायची? रणरागिणी तारा राणीच्या मातीत जन्मलेल्या माझ्या भगिनी आहेत. या असल्या लोकांना, या अहंकारी लोकांना या कोल्हापूरच्या मातीत गाडल्याशिवाय माझ्या लाडक्या बहिणी थांबणार नाहीत, हा मला प्रचंड विश्वास आहे. साहेब, आज चंदगड विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवार निवडणूक लढत आहेत. खर तर स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्या मृत्यूनंतर 7-8 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे मी चंदगड गडिंग्लज आजरा या विभागात काम केले. 300 गावात कानाकोपऱ्यात पोहोचलोय. प्रत्येक ठिकाणी विकास पोहोचवलाय. रस्ते असतील, शाळा असतील, अंगणवाड्या असतील, आरोग्य केंद्र असतील, उच्चंगी सारखा प्रकल्प असेल, अशी अनेक कामं आईसाहेबांच्या काळात आम्ही केलेली आहे. एक एव्हीएच सारखा विनाशकारी प्रकल्पाला 3 वर्ष सातत्याने रस्त्यावर उतरून आम्ही ती लढाई लढलोय. तो प्रकल्प जर झाला असता चंदगडमध्ये तर नक्कीच पर्यावरण नष्ट झालं असतं. कॅन्सर सारखा रोग घराघरात झाला असता. पण आम्ही एक लढा उभा केला. वेळ प्रसंगी मी त्याच्यासाठी तुरुंगात पण जाऊन आलेला आहे. या देशातलं एकमेव उदाहरण आहे. या देशातलं एकमेव उदाहरण आहे की 200 कोटीचा चालू असलेला प्रकल्प हे हद्दपार करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर या स्वाभिमानी चंदगडच्या जनतेनं केलेलं आहे आणि त्याचा मला स्वार्थ अभिमान आहे. याच पार्श्वभूमीवर 2019 ची निवडणूक लागली. आमच्या कौटुंबिक संघर्ष टोकाला गेला होता. आईसाहेबांनी आणि मी निर्णय घेतला की ही निवडणूक लढायची नाही आणि हे भरलेलं ताट साहेब आम्ही दुसऱ्या कुणाच्या तरी समोर ठेवलं. आपला आदेश मानून आईसाहेबांचा शब्दाचा आदर करत स्वर्गीय कुपेकर साहेबांवर काम करणारा प्रत्येक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता राबला आणि त्यांना आयुष्यात कधी मिळालं नसतं असं पद देण्याचं काम आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यावेळी केलं.
पण त्याची परतफेड त्यांनी कशी केली? 1 वर्षाच्या आत आईसाहेबांचा डिजिटलवर फोटो पण त्यांनी गायब केला. म्हणजे त्यांना आईसाहेबांना उद्घाटनाला तर बोलवायचं सोडा, पण त्यांचा फोटो पण सहन होईना झाला. जेव्हा अतिशय संघर्षाचा काळ आला, साहेब आपला पक्ष फुटला, त्यावेळी त्यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता आपल्या पाठीत, पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि विकासाच्या नावाखाली दुसऱ्या गटाला जाऊन ते सामील झाले. हा विकास म्हणजे काय केला त्यांनी? ट्रॉमा केअर सेंटर कुपेकर साहेबांनी आणलं होतं पाटणे फाट्यावरचं. 5 वर्षात तिथलं एकही वीट आपल्याला दिसत नाही, एकही प्रकल्प आणला नाही, एकही हॉस्पिटल आणलं नाही. एव्हीएच सारखी लढाई होती त्यावेळी एकदाही ते कुठल्या आंदोलनात दिसलं नाही. शिवाजी विद्यापीठाचं एक उपकेंद्र तुडिये भागात आलं होतं, पण स्वार्थासाठी त्यांनी ते उपकेंद्र शिनोळीला हलवलं आणि तेही ते सुरू करू शकलं नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला खड्यासारखं बाजूला ठेवलं आणि मोठं काय केलं असेल तर एक कॉन्ट्रॅक्टर लॉबी मोठी केली. 1600 कोटीच्या विकासाचा दिंडोरा पिटला जातोय, त्याचा हिशोब त्यांनी अजून दिलेला नाही. मला असं समजतंय की ते म्हणाले की 20 तारखेनंतर मी हिशोब देणार. काही गरज नाही 20 तारखेनंतर हिशोब देण्याची, कारण 20 तारखेला जनता तुमचा हिशोब चुकवल्याशिवाय राहणार नाहीये. आज मला खेदानं सांगावंसं वाटतंय की ज्या चंदगडच्या जनतेनं स्वर्गीय नरसिंगराव पाटील साहेबांच्यावर प्रचंड प्रेम केलं, आज त्यांचं निधन होऊन 7 वर्ष होतात आहे. जेव्हा त्यांचं निधन झालं त्यावेळी भव्य दिव्य असं स्मारक उभारू याची घोषणा झाली, पण दुर्दैवानं आज तिथंही एक वीट उभारली नाही. त्यामुळे या 1600 कोटींच्या या विकासावर नक्कीच प्रश्न उभा राहतो. आज त्यांच्या डिजिटलवर लाडकी बहीण दिसते आणि 1500 रुपये दिसतात, पण हे बोले तैसा चाले नाही आहे. आज त्यांची नव महाराष्ट्र शिक्षण संस्था आहे. गेल्या 30 वर्षात 250 ते 300 कामगार आहेत, पण महिला कामगार किती आहेत, महिला शिक्षक किती आहेत, एका हाताच्या बोटावर पण मोजणार नाहीत एवढ्याच महिला शिक्षक तिथं आहेत. तालुक्यात शेतकऱ्यांचं हक्काचं पाणी कुणालाही न विश्वास घेता, कुणालाही न सांगता तुम्ही कर्नाटकमध्ये देण्याचा प्रस्ताव केला. तुम्हाला नक्कीच जनता याचा जबाब विचारल्याशिवाय राहणार नाहीये. आज तुम्ही मला विचारता की ताई का आलेत म्हणून, मी तुम्हाला एवढंच सांगेन की ताई आलेल्या नाहीयेत, त्यांना पवार साहेबांनी आणलंय. आणि कशासाठी आणलंय? कशासाठी आणलंय तर तुमच्यासारख्या गद्दारांना गाडायसाठी आणलंय. एवढंच मी या व्यासपीठावरून सांगेन. आज दुसरे एक उमेदवार आहेत, त्यांनी काय मागणी केली असेल विकासासाठी चंदगडच्या? त्यांनी मागणी केली एअरपोर्ट पाहिजे चंदगडला. एअरपोर्ट नसेल मिळत तर हेलिपॅड द्या म्हणाले. हेलिपॅड कशासाठी? तर प्रत्येकानं म्हणे हेलिकॉप्टर मधनं वर फिरायचं चंदगडच्या आणि शिवाजी महाराजांनी उभे केलेले गड किल्ले बघायचे. त्याला तिकीट लावायचं 1000 रुपये आणि त्या 1000 रुपयाच्या तिकिटातून जे काय पैसे येतील त्याचा महसूल गोळा करून चंदगडचा विकास होणार. तुम्हीच हिशोब करा किती वर्ष आणि किती तप लागतील. मी त्यांना दोष देणार नाही, कारण मुंबई ठाण्यात दुबईला राहून इथल्या ग्रामीण भागाच्या प्रश्नांची उकल असणं अवघड आहे. त्यामुळं त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही आहे. पण त्याच्याबद्दल एवढंच सांगेन की सध्या ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला की चंदगडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दडपशाही चालू आहे, दडपण आणतात आहे, गुंडागिर्दी चालते. आज या व्यासपीठावरून मी सांगेन की आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादानं व स्वर्गीय कुपेकर साहेबांच्या आशीर्वादानं त्यांची लेख आज मी तुमच्या प्रत्येक क्षणात सोबत आहे. आणि ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. जरी दादागिरी तुम्ही केलीत तर या चंदगड विधानसभा मतदारसंघात ताईगिरी म्हणजे काय असते हे दाखवल्याशिवाय मी राहणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देते. या निवडणुकीच्या मैदानात आम्ही काही विकासाचा दृष्टिकोन घेऊन उतरलेलो आहोत. दळणवळणाच्या सुविधा असतील, प्रत्येक गावात एसटी असतील, जसं गडिंग्लज मध्ये आहे तसं चंदगडमध्ये आपल्या हक्काचं एक 100 खाटांचं हॉस्पिटल आपल्याला पाहिजे, एक कॅन्सर हॉस्पिटल आपल्याला पाहिजेत. अनेक पुलांचे प्रश्न प्रलंबित आहेत. मुलं मुली शिकतात आहे, त्यांना मेडिकल कॉलेज पाहिजे, इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे, पॉलिटेक्निक कॉलेज पाहिजे, त्यांच्या हाताला उद्योग पाहिजे. इथं मोठ्या प्रमाणात काजू होतोय, रताळी होतात, बटाटी होतात. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली
नक्कीच अशा औद्योगिक प्रकल्प आपल्याला चंदगडमध्ये आणायचे आहेत. हॉटेल व्यवसाय असेल, इथं गड किल्ले आहेत, निसर्ग आहे. नक्कीच मोठ्या प्रमाणात हॉटेल जर इथं आली, इंडस्ट्री आली तर आपल्या अनेक तरुणांना रोजगार मिळेल. इथं महादेव कोळी समाजाचा एक प्रलंबित प्रश्न आहे, बऱ्यापैकी आम्ही सोडवलाय, पण साहेबांच्या आशीर्वादाने त्या समाजातल्या प्रत्येकाला त्याच्या जातीचा दाखला मिळेल ही व्यवस्था आम्ही नक्की करू. आज जनतेनं ठरवायचं आहे की आपल्याला कुठलं सरकार पाहिजे. आपल्याला निष्ठावंतांचं सरकार पाहिजे की गद्दारांचं सरकार पाहिजे. एक संयमी सुसंस्कृत नेतृत्व हवंय की 50-50 खोक्याला विकलं जाणारं नेतृत्व हवंय. आज ज्यांनी जन आंदोलन करून 353 असेल, 436 असेल अशी कलम स्वतःवर घालून घेऊन खटले चालवलेत, ते नेतृत्व हवे आहे की ज्यांच्यावर 302चे आरोप आहेत असं नेतृत्व पाहिजे. हे आपण ठरवायचं आहे. निर्णय तुमचा आहे. हा मतदारसंघाचं भविष्य सुरक्षित कसं करायचं हे ठरवणारी, ह्या विकासाची दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे. मला खात्री आहे की चंदगडची जनता सुज्ञ आहे, स्वाभिमानी आहे आणि त्यांच्या या चंदगड गडिंग्लज आजाऱ्याच्या रक्तात निष्ठा आहे. त्यामुळे तो योग्य तो निर्णय घेतल्याशिवाय ही जनता राहणार नाही. साहेब, मला अनेक अलीकडे मुलाखती होतात आणि मला पत्रकार विचारतात, शेवटचा प्रश्न असतो, ताई तुम्हाला वडिलांची आठवण येते का? मला समजत नाही त्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देईन. त्यांना कसं सांगू की दादा तुमची प्रत्येक क्षणाला आठवण येते. या संघर्षात नक्कीच तुमची कमी मला भासते, पण तुम्हाला खरं सांगते आज बंधू आणि भगिनींनो, आज साहेब इथं आलेत, मला प्रत्यक्ष माझे वडील आल्याची जाणीव इथं झालेली आहे. त्यामुळं मी फक्त साहेबांना जाता जाता एवढा विश्वास देईन की सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या बलिदानानं पवित्र झालेल्या मातीत साहेब आम्ही तुम्हाला विश्वास देतो की महाराष्ट्रात पहिला गुलाल जो पडेल तो आपल्यावर चंदगड विधानसभा मतदारसंघातून पडेल ही खात्री मी तुम्हाला देते. माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि ईव्हीएम मशीनवर वरून 2 नंबरला विजयाची खून आहे, लक्षात ठेवा. 2 नंबरला माझं तुतारी एक चिन्ह असणार आहे. आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करते व माझं मनोगत संपवते. धन्यवाद. धन्यवाद ताई साहेब. यानंतर ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आतुर आहोत ते देशाचे महाराष्ट्राचे थोर नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर नंदासाहेब आंबेडकर, आमदार संजयसाहेब कुठेकर, जिल्ह्याच्या पक्षाचे अध्यक्ष व्ही पाटील, विजय देवी साहेब, रेखाताई हत्तरगी, समाजराव देसाई, रामराजे कुठेकर, अमर चव्हाण, शिवप्रसाद तेली, विष्णुपंत केसरकर, एम.एस. पाटील, बाबूराव हळदणकर, व्यासपीठावरचे अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, मला इथं उशीर झाला आणि त्याचं कारण इचलकरंजीला पाऊस मोठ्या प्रमाणात आला. हेलिकॉप्टर उडण्याची शक्यता नव्हती आणि त्यामुळे नाईलाजाने थांबावं लागलं. पावसामध्ये आम्ही सभा केली आणि पाऊस थांबल्याच्या नंतर चंदगडला यायचं काम केलं. मला आनंद आहे की आज या ठिकाणी मला यायचा आणि त्याचं कारण आहे महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष मी सार्वजनिक जीवनात काम करतो. या अनेक वर्षामध्ये अनेक जीवाभावाचे नृत्य घेतले. लोकांच्या प्रश्नाच्यासाठी, महाराष्ट्राच्या हिताच्यासाठी काही पावले टाकावी लागतात, निर्णय घ्यावे लागतात
आणि ते घेण्याच्यासाठी तुम्हाला उत्तम सहकार्य मिळावे तर तुम्ही भाग्यवान आहात. आणि त्या फारशा वेळ मी भाग्यवान आहे की मला बाळासाहेब कुलकर्णीच्या सारखा व्यक्ती आयुष्यावर मिळाला. दुःख एकाच गोष्टीचं आहे की आम्हा लोकांना सोडून ते लवकर गेले. पण गेले तरी मला पूर्ण माहिती आहे की त्यांचं कोल्हापूर जिल्ह्यात फेर होतं आणि चंद्रगडचं नाव काढलं ते एक प्रकारचा समाधान संस्कार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत. आज बाबासाहेब नाहीत. आम्हाला वाटायचं नाही की हा भागाची गाडी कोणत्या चालवली पाहिजे. संध्यादेवी कुहेकर त्यांची इच्छा नसताना सुद्धा आम्ही लोकांनी त्यांना आग्रह केला की बाबासाहेबांची गाडी चालवायची जबाबदारी येथे तुमच्या दिली आहे. आणि त्या काळामध्ये त्यांनी आमचं ऐकलं. तुम्ही लोकांनी त्याला मदत केली. पण बाबासाहेब ज्या पद्धतीने काम करायचे त्या गतीने काम करायचं असेल तर इथं विचारी भक्तान आणि लोकांची बांधिलकी ठेवणार असं व्यक्ती असं पाहिजे. आणि असा व्यक्ती असं पाहिजे ही भावना आम्हाला लोकांच्या मनात होती. आणि आम्हाला सगळ्यांच्या समोर डॉक्टर नंदासाहेबचं नेम आलं आणि मला आनंद आहे की त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घालावं. अशा प्रकारची अपेक्षा अशा प्रकारची अशा प्रकारची अपेक्षा मोदी साहेबांना काही वेगळं करायचं होतं. ज्याचा उल्लेख नंदासाहेबांनी भाषणात केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक घटना दिली आणि त्या घटनेने देश एकसंघ ठेवला. हे महत्वाचं काम केलं गेलं. पण ज्यांच्या हातामध्ये दिल्लीची सत्ता आहे त्यांच्या मनामध्ये काहीतरी दुसरा विचार असावा आणि त्यासाठी संविधानाच्या बद्दल त्याला धक्का देता येईल किंवा त्याच्यामध्ये काही बदल करायचे असे विचार देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या मनात आले असावेत. आणि त्याचं कारण त्यांनी मागणी केली की मला 400 खासदार यांची आवश्यकता आहे. जे सांगायचं असला तर भावे 300 खासदार असते तरी देश चालू शकतो. पण देशाची घटना बदलायची असेल तर 350 यांनी चालत नाही. त्याला अधिक खासदारांची गरज असते. आणि ज्या अशी नरेंद्र मोदी पुन्हा 400 खासदारांची भाषा हे बोलत होते याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये सामान्य माणसाचा अधिकार असलेली ही बाबासाहेबांची घटना याच्यामध्ये काहीतरी दुरुस्ती करण्याचं डाव त्याच्या मनात असावा ही चिंता लोकांना होती. आणि महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेसमोर हे ठेवलं. आणि तुम्हा लोकांना मला धन्यवाद देते की मोठ्या संख्येनं आम्हा लोकांचे खासदार ते निवडून दिले आणि मोदी साहेबांचा डाव हाणून चालवा. यासाठी या देशाची जी इच्छा होती त्याच्यामध्ये आम्हा लोकांना यश आलं. लोकसभेची निवडणूक होऊन गेली. आता महाराष्ट्राच्या विधानसभा उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला मताचा निर्णय घ्यायचा. आम्ही प्रयत्न हा करतोय की एकत्र घेऊया.
त्या एकत्र शक्ती उभी करूया, त्या एकत्र येण्यामध्ये. आणि काँग्रेस पक्षाला बोलवलं, सोनिया गांधींना निमंत्रण केलं, त्यांचे चिरंजीव राहुल गांधी यांना घेतलं बरोबर. राष्ट्रवादीच्या वतीनं मी स्वतः त्याच्यामध्ये सहभागी झालो. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणून आहेत, त्यांना मी बरोबर घेतलं. तामिळनाडूचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री या सगळ्यांना बरोबर घेतलं. समाजवादी पार्टीचे नेते हे बरोबर घेतलं. आणि आम्ही हे ठरवलं की महाराष्ट्रामध्ये एक आघाडी करायची, तिचं नाव महाविकास आघाडी करून महाविकास आघाडीच्या हातामध्ये महाराष्ट्राचं राज्य सत्ता कशी याची काळजी घ्यायची आणि त्यासाठी काही कार्यक्रम आम्ही हातात घेतले. कार्यक्रम कसे, जे समाजाचे घटक अजूनही दुःखी आहेत. 10 वर्ष भाजपच्या हातात राज्याची सत्ता असताना 2 वर्षाचा अपवाद सोडला, तर इतक्या वर्ष सत्ता असताना लोकांच्या भ्रष्टाचारी सोडून ज्यांनी केली नाही त्यांना सत्तेचा अधिकार नाही हे कुठे सांगण्याची गरज असते. आणि ते करायचे असेल तर अधिक खासदार आमदार निवडून आले पाहिजे, नवीन कार्यक्रम दिला पाहिजे. आज भाजपने सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी काही कार्यक्रम दिले महिलांच्या संबंधीचं. आज त्यांनी जाहीर केलं लाडकी बहीण, आणि लाडक्या बहिणीच्यासाठी 1500 रुपये महिना या भागाची आम्ही सवलत देऊ, मदत करू, या भागाचं धोरण त्यांनी जाहीर केलं. 1500 रुपये भगिनींना लिहिणं त्याला माझा विरोध नाही. तुम्हाला लाडक्या बहिणीला मदत करायची अवश्य करा, पण आज गरज कशाची. माझ्या मते 1500 रुपये यापेक्षा गरज ही आहे की या लाडक्या बहिणींना मुलींना संरक्षण कसं द्यायचं, त्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला गेला. आज प्रश्न कोणता, दुर्दैवानं आज महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या अत्याचार, मुलींचा अपहरण, या गोष्टी अनेकांची घरं उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीनं जबाबदार सरकार. युतीदारांचं राज्य आहे, त्यांच्या कालावधीमध्ये महिलांच्यावर अत्याचार सगळ्यात जास्त झाले. गेल्या 2 वर्षामध्ये अत्याचार महिलांच्यावर झाले किती. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये याची आकडेवारी आम्ही गोळा केली तर 2 वर्षामध्ये 67,381 स्त्रियांच्यावर अत्याचार केले याची नोंद राज्य सरकारकडे आहे. याचा अर्थ दर एका तासाला 5 तक्रारी येतात मुलींच्या अत्याचाराच्या संबंधी. राज्यामध्ये 64,000 महिला आणि मुली बेभत्स आहेत. आज 64,000 मुलींचा शोध घेण्याच्यासाठी हे राज्य सरकार अभयशी आहे. जर या राज्यामध्ये 64,000 मुली गायब असतात, त्याची नोंद सापडत नाही, बेभत्स असतात, ते लोक काय मुलींची काळजी घेणार, कशी लाडकी बहीण, ही लाडकी बहीण वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यात काही तथ्य नाही. त्यांनी काही झालं तर आम्हाला या राज्यामध्ये आमच्या मुलींची, आमच्या बहिणींची प्रतिष्ठा आणि त्यांचं संरक्षण याच्यामध्ये चंद्र असू शकत नाही. आणि ते काम ज्यांच्या हातात आज खर्च आहे ते करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या विचाराला आम्ही मतदान करणार नाही, हा निकाल घेतला पाहिजे. आणि तो घ्यायचा असेल तर शेवटी महाविकास आघाडी हाच पर्याय तुम्ही घेतला पाहिजे. दुसरा वर्ग आहे आणि तो म्हणजे या देशामधला तरुण पिढीचा. आज काय दिसते आपल्याला, तरुणांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार वाढतोय, त्याचा मला आनंद आहे.
अनेक ठिकाणी शाळा कॉलेजेस या संस्था आपण उभ्या केल्या, अनेक लोकांना शिक्षणाची सुविधा दिली आणि मुलं शिकतील कशी हे आपण बघतो आहोत. मुलं शिकतात पण शिकून फायदेदार झाले तर नोकरी मिळत नाही. निराशाची नैराश्याचं एकदा संकट एखाद्या व्यक्तीवर आल्याच्या नंतर दुर्दैवाने तो चुकीच्या मार्गाला सुद्धा जाऊ शकते. आज ज्यांच्या हातात राज्य आहे त्यांच्या या क्षेत्राच्या कामाची माहिती आम्ही लोकांनी गोळा केली. किती मुलांना महाराष्ट्रात आज बेकारीला तोंड द्यावं लागते आणि त्याची माहिती जर मिळाली तर आज महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारच्या नोंदणीनुसार 62 लाखांपेक्षा अधिक बेरोजगार मुलं आहेत त्यांना नोकरी मिळत नाही. तुम्ही लक्षात घ्या की 62 लाख तरुण आज नोकरीसाठी वर्णन घेत आहेत, त्यांना नोकरी या राज्यामध्ये मिळत नाही. ही अवस्था आज या ठिकाणी बघायला मिळते. तिसरा महत्वाचा प्रश्न अंतर्गत शेती. या देशामध्ये या राज्यामध्ये कोट्यावधी लोकांची लोकसंख्या आहे. तर या लोकांचा भुकेचा प्रश्न कोण सोडवणार? तो सोडवायची ताकद तुमच्यासारख्या कोट्यावधी लोकांच्याच आहे. काय आईची इमान दाखवणारा हा जो शेतकरी आहे तो घाम घालतो, कष्ट करतो, देशाचं उत्पादन वाढवतो आणि तो आवाज सगळ्यांची भुकेची गरज पूर्ण फळाने घालवतो. आज या शेतकऱ्याच्या मध्ये संकटाची स्थिती आहे. संकट कसं? त्याच्या मालाची किंमत मिळत नाही, त्याच्या मालाची किंमत मिळत नाही, त्यामुळे तो संकटात जातो. बँकेचे पैसे भेटत नाही, सावकाराचं देणं देता येत नाही आणि त्यामुळे कधीतरी वसुलीसाठी आलेला सावकार त्याची भांडी कोणी घराच्या बाहेर काढतो, त्याला फावत नाही आणि अनेक लोक आत्महत्याच्या रस्त्यात जातात. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अतिशय गंभीर प्रश्न झाला. ज्या वेळेला तुम्हाला मला अन्न देणारा शेतकरी आत्महत्याच्या रस्त्यात जातो याचा अर्थ राज्य सरकार म्हणून जी शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये आजचे राज्यकर्ते हे अयशस्वी झाले आणि त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने विचार करतो की यांच्या डोक्यावरचं कर्जाचा ओझा हा काढण्याचं गत्यंतर नाही. मला आठवत आहे मनमोहन सिंगांचं राज्य होतं, ते प्रधानमंत्री होते, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी शेती खात्याचा मंत्री होतो. महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होतात हे कळलं. जिथे आत्महत्या झाली त्या गावामध्ये मी स्वतः गेलो. ज्यांच्या घरात आत्महत्या झाली त्या कुटुंबाला विचारलं. माऊली विचारली होती, नवऱ्याने आत्महत्या दिली. मी त्या माऊलीला विचारलं का तुझ्या बायकाने आत्महत्या केली? रडत रडत तिने सांगितलं कपाशीचं पीक घेतलं होतं, विदर्भामध्ये कापूस घेतात, पीक सोन्यासारखं आलं, त्या पिकासाठी औषधं, बियाणं, सुविधा याच्यासाठी बँकेचं कर्ज काढलं आणि सोन्यासारखं पीक अतिवृष्टीने गेलं, पीक गेलं, मग कर्ज वाचलं डोक्यावर आलं. दुसऱ्या वर्षी पुन्हा माझ्या नव्हे असंच पीक घेतलं. सोसायटीचा छक बाकी झाला म्हणून बँकेचं कर्ज मिळालं नाही, त्यासाठी खाजगी सावकाराकडनं पैसे घेतले, पीक आलं आणि त्यावेळेला पिकावर रोग पडला आणि सोन्यासारखं पीक हातातलं गेलं. पण ह्या दोन्ही ठिकाणी कर्ज वाचलं डोक्यावर आलं. तो कर्ज वाजाही झाला, तो थक बाकीचा झाला
नवीन पैसे मिळायचा त्याचा रस्ता बंद झाला आणि एक दिवशी तो सावकार असता त्याचा दादा झाला वसुलीच्यासाठी आणि वसुली वेळ नाही पाहिल्यावर त्या शेतकऱ्याच्या घराची भांडी कुंडी बाहेर काढली ते त्या व्यवस्थाला सहन झाले नाही. दुसऱ्या दिवशी बाजारात गेला, इंजिनसारख्या विषयाची वाशी घेतली, घसा खायला आणि जीव देऊन टाकला. त्या बाबूजीने आम्हाला सांगितलं की जीव देण्याचं कारण शेतकऱ्याच्या डोक्याचं होतं आणि म्हणून आम्ही फरक दिलेला एक निकाल घेतला की शेतकऱ्याच्या डोक्याचं होतं कर्जाचं ते फेडल्याशिवाय ते रद्द केल्याशिवाय हा कायद्याची सेवा करणारा शेतकरी वाचू शकत नाही. आणि म्हणून आम्ही एकच निर्णय घेतला की या देशामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे 71,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं आणि त्याला कर्जाचं लहान सांगितलं. अनेक गोष्टी केल्या त्याच्यामध्ये. आम्हाला लोकांच्या हातामध्ये सत्ता होती त्या सुरुवातीला बँकेचा शेतीमालाच्यासाठी व्याजाचा दर 12% होता. तो आम्ही 6%वर आणला, 4% आणला, 3% आणला आणि तो नेहमीच फेरफेर करतो. त्याला काही बँकेतून 0% सुद्धा आणला. आज तसे निर्णय घ्यायची आवश्यकता आहे. मोदी साहेबांच्या राजूश्रीमध्ये गेल्या महिन्यामध्ये या देशाचे 16 उद्योगपती त्यांच्या डोक्यावर 18,000 कोटीचं कर्ज ते होतं. ते कर्ज मोदी सरकारने माफ केले. 16 लोकांच्या डोक्यावरचं 18,000 कोटीचं कर्ज याची चिंता आज या भाजपच्या सरकारला वाटते, पण शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं कमी करावं ही गोष्ट त्यांना कधी वाटत नाही. आणि म्हणून हे जे सरकार आहे ते महिलांच्या विरोधी आहे, तरुणांच्या विरोधी आहे, शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. तेव्हा आम्हाला सगळ्यांच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधीची या सरकारची दृष्टी नाही. आणि सगळं बदलायचं असेल तर सरकार बदललं पाहिजे. सरकार बदलायचं, सरकार बदलायचं एकाच मार्गाने. उद्या मतदानाच्या दिवशी मतदानाला जायचं आणि महाविकास आघाडी नंदादेवीची जी खून आहे, तुकराजी पोखऱ्याला माणूस, त्या माणसाच्या तुकराजी पोखऱ्याला माणसाच्या सोबत वचन दाबायचं आणि त्या ठिकाणी तुमच्या साक्षीवर हे सरकार बदलण्याच्यासाठी मतदान नंदादेवीच्या फाशी सुरू करायचं हे काम उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला करावं लागेल. मागच्या निवडणुकीमध्ये काही लोकांना आम्ही सहकार्य केलं, अनेक ठिकाणी आम्ही जाऊन त्यांचा पुरस्कार केला, पण या लोकांना आमच्या सामी आमच्या लोकांनी निवडून दिले. निवडल्याच्या नंतर आमची अपेक्षा होती की संजय देवींनी त्यांच्या नावाची सूचना केली, त्यांचा सन्मान राखते. बाळासाहेब खोब्रागडे यांनी या भागाचं नेतृत्व केलं. लोकांच्या भक्ताची आयुष्य असे होईल अखंड प्रयत्न केले, त्याचा सन्मान करतील. आणि बाबासाहेबांना मानणारे तुमच्यासारखे लाखो लोक आहेत, तुम्हा सगळ्यांच्या सुखदुःखाशी ते सहभागी होतील. या सगळ्या अपेक्षा तुमच्या माझ्यातल्या सगळ्यांच्याकडून होत्या, पण प्रत्येक समाजानं राजेश पाटील काय किंवा आणखीन काही लोक हे तुम्हाला आम्हाला सोडून गेले, स्वार्थाचं काम करायला लागले, तुमच्या दुसऱ्याकडे दुर्लक्ष करायला. जे ज्यांना मोठं केलं, ज्यांना तुम्ही शक्ती दिली, ते तुम्हाला साथ देत असतील, तुमची फसवणूक करत असतील, तर अशा फसवणूक करणाऱ्या लोकांना शिक्षा द्यायची असते. आणि ती शिक्षा द्यायची असेल तर एकच काम, उद्याच्या मतदानाच्या दिवशी राजस्थानना 100% पराभूत करा आणि नंदादेवीच्या
तुमच्या माझ्या सगळ्यांच्या कन्या आहेत आणि त्यासाठी तुम्ही त्यांच्या भाषेशी कायम राहा. मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे. मुली बापाच्या संबंधी, बापाच्या सहकार्यांच्या संबंधी किती आश्चर्य वाटतात पाहिलेलं आहे. आणि तेच चित्र चंद्र तालुक्यामध्ये नंदा साहित्य विभागात आम्ही लोक बघतोय. आणि त्यामुळे तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की या मुलीच्या पाठीशी आपण उभं राहू, तिच्या सुखदुःखाची समज असावं. माझी खात्री आहे की तुमच्या माझ्या कसल्याही अडचणीच्या काळात ही आपली मुलगी आपल्या पाठीशी राहील या भागाचा ती आदेश केली. त्यासाठी तिला विजयी करा ही पुन्हा विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.